लग्न झालं म्हणजे 2 वर्ष पती बोलतो आणि पत्नी ऐकते. नंतरचे 2 वर्ष पत्नी बोलते, नंतर पती ऐकतो. तिथून पुढचे सगळे वर्ष दोघही बोलतात, पूर्ण गाव ऐकतं. इतकं बिघडत बिघडत जातं ते प्रपंचातलं सुख. याच्या उलट परमार्थात आहे. आपण एक लक्षात घ्या, सिनेमाचं किती चांगलं गाणं निघू द्या, किती चांगलं, वर्षात 6 महिन्यात त्याचा कंटाळा येतो आहे ना. अशिक्षित आजी नातवावर रागावते, गोविंद्या काय आजी पागल झाला का डोक्यात फरक झाला, उठला सुटला झिंग झिंग झिंगाड झिंग झिंग झिंगाड झिंग झिंग, दुसरं म्हणणार. कंटाळले ना लोक. पण इथे माझे वारकरी बसले, वर्षे 750 झाले बापू, तरी रोज आमचा वारकरी 750 वर्षापासून सकाळी विना घेतला की रूप पाहता लोचणी म्हणतो. आनंद वाढत चालला पण कमी नाही. हा फरक प्रपंच आणि परमार्थातल्या सुखात लक्षात घ्या. नाही तर किती दिग्गज गायक झाले अजयराव जगाच्या पाठीवर, पण भारतातले 2 गायक अमर झाले चंद्र सूर्य असेपर्यंत, भीमसेनजी जोशी, लता दीदी मंगेशकर. काय कारण? त्याचं उत्तर शोधा. त्यांचा कंठ अभंग गायल्यानं पवित्र झाला म्हणून अमर. बाकीच्यांनी गाणे म्हटले पंढरी भाऊ, रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दीवाना. अरे हे शब्द यांनी सुद्धा वापरले, पण संताच्या भाषेतले. रूपे गुंतले लोचन चरणी, स्थिरावले मन देह, भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला, म्हणून अमर झाले विठ्ठल विठ्ठल. प्रतिक्षण वर्धमान, प्रत्येक क्षणाला वाढत जाणार सुख हे परमार्थात आहे. सुख उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. योग्यांचा व्यवहार दुःखाचा आहे, लाभ सुखाचा आहे. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हट योग गुद पीडर कुंडलिनी कलिबल दल भंग ऊर्ध्ववायूचा श्वेत तोडणी करी ओढ ब्रह्मरंध्री मिसळे परू मुमुक्षुदंग. योगाची वाटा जे निघाले का सुबटा, तया दुःखाचाची सेल वाटा भागा आला. योग्यांचा व्यवहार दुःखाचा आहे, पण लाभ सुखाचा आहे. त्यांना समाधीसारखं सुख प्राप्त होतं. आमचे संत सांगतात, एवढा आटापिटा करून योग्याला जे समाधीसारखं सुख प्राप्त होतं ते वारकऱ्याला भजनानं मिळतं. सुख सेव ब्रह्मानंद गाऊ राम नाम सदा, सुख सेव ब्रह्मानंद गाऊ राम नाम सदा, सुख सेव ब्रह्मानंद गाऊ राम नाम सदा, सुख सेव ब्रह्मानंद गाऊ राम नाम सदा.
अजय भैया सगळे तुम्ही कपिल देवनं तेंडुलकरच गोळा केले. हे आमच्या परमार्थातले तेंडुलकर आहे, कपिल देव आहे, सगळे षटकार चालू आहे, तरी 9ला संपवणार आहे. अजिबात सुखे सेवू ब्रह्मानंदा गाऊ रामनाम सदा. योग्यांचा व्यवहार दुःखाचा आहे, पण समाधीसारखं सुख मिळतं म्हणून लाभ सुखाचा आहे. काहीचा व्यवहार सुखाचा आहे, लाभ दुःखाचा आहे. बचनागाची कांडी खाताना गोड वाटती म्हणतात, पण प्राण जातो. भानगडीत पडू नका. साधुणी बचना खाती तोळा तोळा आणि का ते डोळानं देखावी. त्यांचा तो अभ्यास आहे. व्यवहार सुखाचा, लाभ दुःखाचा. काहीचा व्यवहारही दुःखाचा आहे, लाभही दुःखाचा आहे. ते कोळशा दुकान माहिती आहे तुम्हाला. मुंबईवरून 5 वर्षांनी मित्र आला, परीट घडीच्या कापडात, कांजीचे कपडे, मुंबईला एसटीत बसला अजय भैया. गावापर्यंत बाकड्याला नाही टेकला, इस्त्री मोडल म्हणून. एवढं जपून आलं, 5 वर्षांनी आलं. पण त्याचा मित्र कोळशाचा दुकानदार होता स्टँडवर. पुढचं कळलं वाटतं तुम्हाला. त्याचं लक्ष गेलं. आता कोळशा दुकान माहिती आहे ना, तराजू काळा, घेणाऱ्याची पिशवी काळी, त्याच्या हातात पैसे दिले की काळे, त्यानं वापस केलेले काळे, अख्खं काळ. कोळसा विकता विकता मित्र यष्टीतून उतरताना पाहाला, टाकली उडी, दुकानदार पळत गेला, कडकडून मिठी मारली, पुन्हा तोंडावून हात फिरवला. माधव 5 वर्षांनी भेटला बाबा. तुझं गेलं प्रेम उचंबून, महादेव काळा केला ना. ते मुंबईला बसलं तर बाकड्याला नाही टेकलं, गावापर्यंत इतकं जपून आलं. कसे तरी कपडे झटकले, महादेव पुढे आला. वेळ कमी असल्यानं लगेच आला. हो ना. अत्तरचा दुकानदार भैया अत्तर विकत होता, त्याचंही लक्ष गेलं. म्हणला महादेवनं लग्नात वापरलेलं अत्तरचं बिल दिलं नाही, 5 वर्षांनी आला. अत्तर विकता विकता दुकानदार आला, कॉलर धरून 2 थोबाडीत दिल्या. परिणाम दिवसभर सुगंध आला. कळलं ना तुम्हाला. कोळशावाल्यानं तोंडावून हात फिरवला तरी तोंड काळं झालं, त्यानं थोबाडीत मारली तर दिवसभर सुगंध आला. तसं इथे किती प्रेमानं हात फिरवू द्या, तोंड काळं. साधू संतांना थोबाडीत मारू द्या, जीवनभर कीर्तीचा सुगंध. दुर्जन की करुणाबुरी, भला सज्जन का त्रास, सूरज जब गर्मी करे तो बरसण की आस. लक्षात ठेवा. म्हणून काहीचा व्यवहारही दुःखाचा, पण संताचा व्यवहार सुखाचा आणि लाभही सुखाचा. सुखाचे व्यवहारही जमला, सुखाचे व्यवहारही सुख लाभ झाला. अहो सुख लाभ झाला म्हणजे नेमकं काय झालं. आनंद कोंदला बाबूरावजी मजा आहे. आनंद कोंदला, सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला म्हणजे नेमकं काय. आनंद कोंदला मागे पुढे, मागे आनंद, पुढेही आनंद, डावीकडे आनंद, उजवीकडे आनंद, सगळे ग्राउंड पॅक है ना. आनंदही आनंद. नवीन येणाऱ्या कोणत्याही भाविकाला वाटेल की गावकऱ्यानं अजय भैयाच्या अभिष्ट चिंतनासाठी हा सप्तास ठेवला असावा आणि या बुवाचा त्याच्यातला शेवटचा दिवस असावा. आनंद कोंदला मागे पुढे, आनंदाच्या कोटी साठविले आम्हा पोटी, आजी आनंदुरे वगैरे वगैरे. कोंदून कोंदून भरलेला आनंद. हे ठीक आहे, पण एवढा आनंद होण्याचं नेमकं कारण काय. संगती सेवा
संगती पंगती बस. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. नेमकं काय झालं? आनंद कोंदला मागे पुढे. आनंद होण्याचं कारण काय? संगती पंगती देवा सवे घडे. संगतही देवाची, पंक्तीलाही देवाच्या, म्हणून आनंद. कधी संगत चांगली असते विठ्ठलराव, पंगत चांगली नसते बापू. पंगत चांगली असते तर संगत चांगली नसते. कधी संगतही चांगली नसते आणि पंगतही चांगली नसते. पण आनंद झाला संगतही देवाची आणि पंक्तीला देवाच्या. कधी संगतही चांगली नाही, पंगतही चांगली नाही. आषाढ आला म्हणजे कळतं तुम्हाला. आषाढ गटारी अमावशेपर्यंत पत्रकार मंडळी फार हुशार. उद्याची गटारी होती, आदल्या दिवशी पेपरला व्यंगचित्र दिलं पत्रकार मंडळीने. इकडून एक बोकड, तिकडून कोंबड. व्यंगचित्र. बोकड कोंबड्याला म्हणतं राम 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 राम. आता पुन्हा भेट. उद्या वाचलो तर परवा भेट, नाही तर काही खरं नाही. गटारी आहे उद्या. संगतही चांगली नाही, पंगतही चांगली नाही. कधी पंगत चांगली असते तर संगत चांगली नाही. शेजारचं थोडा वेळ त्याच्या अंगावर कलंट, थोडा वेळ याच्या अंगावर. पंगत चांगली आहे, संगत चांगली नाही. कधी संगत चांगली आहे तर पंगत चांगली नाही. पण इथे संगतही देवाची, पंक्तीलाही देवाच्या. जेवणाचा आनंद कधी आहे विठ्ठलराव? 4 गोष्टी पाहिजे तेव्हा आनंद आहे बापू. स्वयंपाक सुगरणीन मावशीनं केला पाहिजे. जेवणार चवी चवीनं जेवलं पाहिजे. वाढणार उदार अंतकरणाचं पाहिजे. नाहीतर हवं का हवं का हवं का. अरे यात काय जमते का? हवं का. आता हाय आनंद संपला आनंद. पूर्वी बँड लावून पाहुणे न्यायचे जनवाशावर आणि मग पंगत बसायच्या वेळेला बँड लावून वाजत गाजत आणायचे बापून. त्या अगरबत्त्या रांगोळ्या, हास्य मस्करीन थट्टा उद्देश पाहुण्यांनी जास्त जेवायचं. पूर्वीचा काळ. आता जेवू घालणाऱ्याला वेळ आहे पण जेवणाऱ्याला वेळ नाही. म्हणून सुधारित पद्धत निघाली पंढरी भाऊ. बफे. बापू ठीक आहे ते, पण कसं दिसतं पहा बरं बफे. शेवटचं मंगलाष्टक होईपर्यंत पाहुणे कोट्याधीश दिसतात. मंगलाष्टक शेवटचं झालं सगळे भिक्षाधीश. आपलं आपलं ताटणं वाटी, मला द्या चपाती. काय दर्जा झाला. याच्यात बरेच पाटील बसलेले आहे. घरी पाण्याच्या माठाजवळ बसून सुद्धा पाटील पाणी घेत नाही. पाटलींला पाणी मागतं. 5 फुटावर माठ असतो अजय भैया, तरी पाटील पाटलींला म्हणतं पाणी घे. एवढं घरी चालतं. पण लग्नाला पाटील आलं, वाटीन ताट हातात घेतं, मला जिलबी द्या म्हणतात. काय चाललं. थट्टा मस्करी हास्य विनोद. पूर्वीचा काळ पहा तुम्ही. पाहुण्यांनी जास्त जेवावं हा उद्देश असायचा. स्वयंपाक कधी कंजूस वाढणार, दुसऱ्याचं नाही वाढत. हे हवं का हवं का. ते आषाढी यात्रेला काही लोकांना अनुभव येतात अजय भैया. एकमेव महाराष्ट्रातलं एक शहर आहे पुणे, जे सगळ्या वारकऱ्याची पांडुरंगासारखी सेवा करतं. दशमीला मुक्काम असतो. 7-8 लाख वारकरी. जेवू घालणारे जास्त आणि जेवणारे कमी. प्रत्येक जण आमच्याकडे 5 वारकरी, आमच्याकडे 10 वारकरी, आमच्याकडे 20 वारकरी प्रार्थना करतात, विनंत्या करतात. नेमके थांबा, चाल घोकू नका. नेमके बोरीचेच 10 वारकरी सापडले. कोण? आवतावर दिवसभर उभे असणारे, 4 भाकरीची न्याहारी करणारे. आमच्याकडे 10 वारकरी याव आणि तेच सापडले 10 बोरीचे नाजूक पेठेमध्ये. हे मला वाटते कळलं. आणि हे बोरीचे 10ही गेले. त्या मावशीचा स्वयंपाक बघितला तर एकमेकाला म्हणले का रे एवढं तर एकटाच खातो, 10 जणाला कशाला बोलावलं सी ना. आता गप बस ना, कशाला आबरू घालवतो, गप बस.
तिनं एका लिंबाचे 10 तुकडे केले. पंगत कळली तुम्हाला? बसा. लिंबाचे 10 तुकडे एका लिंबात. मग बापू सुपारी एवढ्या गोळ्याची चपाती, ग्लुकोजच्या अर्ध्या बिस्किट एवढा शिरा, लिंबा एवढा भात, हे दिसतंय ना तुम्हाला इथून? हा. आणि आपण प्रसाद वाटतो त्या चमच्यानं भाजी वाढली. हे बोरीचे एकमेकाकडे पाहू लागले. म्हणले जेवायला आलं का चेष्टा करायला आपण 4 भाकरीची न्याहारी लागते नेतात कसं? अरे गप्प बस ना. करा सुरू. आणि टोपलं लाडवाचं घेतलं आणि यांच्या तोंडापुढून लाडू. हवं का केली. अरे काहीच नाही तर काय खावं, हवं का. जेवणारे चांगले आहे, पदार्थ चांगले आहे, वाढणारं कंजूस आहे, तेव्हाही आनंद नाही. कधी पदार्थ चांगले असतात, वाढणारं उदार असतं, जेवणारं आजारी. प्रत्येक पदार्थात नाव ठेवतं, याच्यात मीठ नाही, त्याच्यात तिखट नाही. शेजारचा म्हणला मला तर बरोबर आहे रे, तिखट न मीठ, तुलाच कसं कमी, तू घरून आला का? नाही बा. कारण ते 2 म्हातारे भात शिजवला, 3 दगडाची चूल मांडली, धर्मशाळेत रात्र काढायची बापू. 3 दगडाची चूल मांडली, भात तयार झाला, अर्धा वाटून घेतला दोघांना ताटामध्ये, रात्र काढायची आहे. चल के कर सुरू. लाईट गेली, जाऊ दे म्हणला, काय घास कानात जातो का रे, सुरू कर. दोघांनी भात खायला सुरुवात केली. ते पलीकडचं प्रत्येक घासाला खडा काढू लागलं, प्रत्येक घासाला खडा. हा म्हणला लेका दोघंही एकाच पातेल्यातला भात खातो, मला एकही खडा नाही लागला, तुला प्रत्येक घासाला खडा लागतो. त्यालाही शंका आली. त्यानं मोबाईलचा लाईट याच्या तोंडावर मारला बापू. त्याला एकही दात नाही. तो म्हणला खडा काय आले का तुला? दगड नाही लागायचा, खडा लागायला दात पाहिजे. हा म्हणला याच्यात मीठ नाही, याच्यात तिखट नाही. शेजारचा म्हणला मला तिखट मीठ बरोबर आहे, तुलाच कसं कमी आहे, तू घरून आला का जेवायला? नाही हो. मग 1 महिना दवाखान्यात ऍडमिट होतो म्हणला. मग डॉक्टरनं सुटी दिल्या पहिलं इथं जेवायला आलो. अरे म्हणूनच पदार्थाचा दोष नाही, वाढणाऱ्याचा दोष नाही. तोंडासी कारण चवी नाही, रोग्या विष तुल्य वाटे हे मिष्टान, तोंडासी कारण चवी नाही. रोग्या विषतुल्य वाटे हे मिष्टान्न, तोंडासी कारण चवी नाही. जेवाया बैसले रोगिष्ट, तेथे सुगरणीचे कष्ट व्यर्थ गेले. म्हणून रसज्ञ आणि जेवणारे, सुगरणी आणि उदार. कधी कधी जेवणारं चांगलं आहे, वाढणारं उदार आहे. स्वयंपाक चांगला नाही. एका पातेल्यात 3 भात, एकाच पातेल्यात, खाली जळगाव, मध्ये चिखली, वर तांदूळवाडी. बरं का बापू, 2 इंच जळला खालचा, ते झालं जळगाव. त्याच्यावर चिखल, ती चिखलीन, वर कोरडे तांदूळ. जेवणाचा आनंद तेव्हा आहे. सुगरणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे. म्हणून भगवान श्रीकृष्णजीच्या बाबतीत सांगितलं जातं की भगवान श्रीकृष्णाला श्रीखंड आवडत होतं, पण भीमानी केल्यावर रुक्माईच्या हातचं फारसं खात नव्हते. भीमानी केल्यावर पातेलं पुरत नव्हतं आणि रुक्माईनं केल्यावर वाटीला बोट लावत नव्हते. एक दिवस मग रागावल्या रुक्माई. तुमच्याही रुक्माई रागावत असतील, फक्त तुम्ही सांगत नाही. तिनं बिचारीनं आवडीनं भजी केली, तुम्ही एकही खाऊ नका, मग पहा तुमचा 7-12. हॉटेलमध्ये कसं तुटून पडता, आम्ही केल्यावर एक नाही खा, बस तसलं हे. रुक्माई रागावली. भीमानं केलं म्हणजे पातेलं पुरत नाही तुम्हाला, आणि आम्ही श्रीखंड केल्यावर वाटीला बोट लावत नाही. करण्याची काही पद्धत असते, कसं करायचं असते, भीमालाच विचारणं. मग रुक्माई भीमाकडे आली. आता भीमानं 1 वर्ष अज्ञातवासास तोच उद्योग केला होता, स्वयंपाकच केला वर्षभर. भीमा काय, अरे आम्ही श्रीखंड केल्यावर देव बोट लावत नाही वाटीला बाबा, तू केल्यावर पातेलं पुरत नाही. करण्याची पद्धत असते आईसाहेब, कसं करायचं असते, लिहून घ्या. अजय भैया लिहून घ्या, जमलं तर करा. भीमानं कृती सांगितल्या, मावल्यांच्या फायद्याचा आहे.
अर्धा ढक सुचिरपरुषदग्नः सर्पे फलम मधुफलम मरीचाद्विकर्षः खंडस्य षोडशे फलानि शशि प्रभस्य शुण्ठ्यं फलादमपि अर्धफलम चतुर्णाम कर्पूरधूलि स्वरूपकृपा संस्थाम येषां कृता सरसा रसाला या स्वादिता भगवता मधुसूदनेन. असं करायचं. आता मी सांगितलं तसं. अर्धा ढक सुचिर परुषितस्य दग्नः. हे महाभारतातलं कोष्टक आहे. महाभारतातलं. पूर्वी बापू 40 शेराचा मन होता. ते शेर होतं. हिशोब एकच आहे. हिशोब एकच आहे. नावं वेगवेगळी आहे. हिशोब एकच लागतो. हिशोब वर्षे 2 अयनाचं. अयन 6 महिन्याचा. महिना 2 पक्षाचा. पक्ष 15 दिवसाचा. दिवस 8 प्रहराचा. प्रहर 3 तासाचा. तास 60 मिनिटाचा. इथून आपलं डोकं चालवा. हिशोब एकच आहे. फक्त नाव. हे पुराण काळातलं कोष्टक सांगितलं मी. 2 अयनाचं वर्ष असतं. एक उत्तरायण, एक दक्षिणायन. बस जमलं. किती सांगितलं तरी अजय भैया वेळ सांभाळतो. सगळ्या महाराष्ट्राला विश्वास आहे. डोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घड्याळी दुरुस्त करणे. काळजी करायची नाही. 2 अयनाचं वर्ष आहे आणि अयन 6 महिन्याचा असतो. 6 महिन्याचं उत्तरायण, 6 महिन्याचं दक्षिणायन. आणि महिना 2 पक्षाचा होतो. 2 पक्षाचा. बीजेपी शिवसेना नाही. कावळ्यान चिमणी नाही. मग शुद्ध पक्ष आणि वद्य पक्ष असा 2 पक्षाचा महिना आहे. आणि पक्ष 15 दिवसाचा. दिवस होतो तो 8 प्रहराचा. म्हणून दिवसाचे 4 आहे आणि रात्रीचे 4 आहे प्रहर. प्रहर शब्द अजून खेडेगावामध्ये सकाळी 6 ते 9 याला राम प्रहर म्हणतात बापू. अरे चांगला बोल ना. राम प्रहराच्या वेळी म्हणजे पहिला प्रहर 3 तासाचा. 6 ते 9 हा राम प्रहर. मग 12 वाजेपर्यंत दुसरा प्रहर. त्याचं खरं नाव आहे दो प्रहर. पण आम्ही मराठी माणसानं घासून मराठीची धार कधी बोथट केली हे आमच्याही लक्षात नाही. दो प्रहरची पार दुपार करून टाकली. दुपार. नाही तर तो शब्द मूळ दो प्रहर. पहिला प्रहर राम प्रहर. दुसरा दो प्रहर. 3 वाजता पुन्हा शब्द बरोबर आहे. तिसरा प्रहर. असे 4 प्रहर. दिवसाचे 4 प्रहर. रात्रीचे 8 प्रहर म्हणून दिवस. हे कोष्टक. तसं 4 शेराचा ढक. इथे कोष्टक भीमानी सांगितलं रुक्माई आईला श्रीखंड कसं करावं. 40 शेराचा मन. 4 शेराचा ढक. 10 ढकाचा मन. अर्धा ढक सुचिर परुषितस्य दग्नः. 2 शेर दही. 2 शेर. लिहिलं का? लवकर लिहा. 8:23 झाली. लिहिलं बाबा. 2.5 तोळे मध. लिहिलं. 2.5 तोळे लोणी. अर्धा ढक सुचिर परुषित दग्नः सर्पी फलम मधुफलम. म्हणजे 2.5 तोळे मध, 2.5 तोळे लोणी, 2 शेर दही. लिहिलं? हा झालं लिहून. 2 बोटाच्या टोकावर राहील एवढी मिरची पावडर श्रीखंडात. बरं का? हे नीट आहे का? बोट बुडवायची बापू त्या मिरची पावडरच्या डब्यात आणि ते असे बाहेर काढायचे. आणि या टोकावर जेवढी मिरची पावडर येते 2 बोटाच्या टोकावर ती श्रीखंडात टाकायची. मरीचा द्विकर्षः. याचा अर्थच आहे की पूर्वी चमचे नव्हते अजयराव. तुम्ही का असता? मी खरं सांगतो चमचे पूर्वी नव्हते. हा ना. चमचे आता सुरू झाले. पूर्वीचे माणसं हाताने जेवायचे बापू. आता आंघोळ झाली कांदा पोहे आले की पोह्याच्या बसीत चमचा येतो. मी म्हणतो पोह्याच्या आणि याच्यामध्ये घुसायचं कामच काय चमच्याचं? त्यालाच म्हणतात चमचा. जो 2च्या मध्ये घुसतो का नाही. नाही तर तोंडाचं काम तोंड करतं, हाताचं काम हात करतं, मध्ये लुडबुडतं, त्याला चमचा म्हणतात. मरीचा चमचा जर असता तेव्हा तर कोष्टकात आलं नसतं का महाभारतात? अर्धा चमचा मिरची पावडर नाही. मरीचा द्विकर्षः. 2 बोटाच्या टोकावर राहील एवढी मिरची पावडर. लिहिलं? हा लिहिलं. काय काय लिहिलं? 2 शेर दही. बरोबर आहे. 2.5 तोळे मध. बरोबर आहे. 2.5 तोळे लोणी. बरोबर आहे. 2 बोटा टोकावरची मिरची पावडर. बरोबर आहे. खंडस्य षोडशे फलानि शशी प्रभस्य म्हणजे 64 तोळे साखर.
आपल्या अंदाजान द्या 640 ग्राम धरून टाका बस. 64 तोळे. हे पहा मी बरोबर जसं आहे तसं सांगतो. बिघडलं तर तक्रार भीमाकडे करणे. आम्हाला शुगर असल्यामुळे आम्ही काही खाऊन बघत नाही, ते फक्त सांगायला काय. खंडस्य षोडशे फला आणि शशी प्रभस्य 64 तोळे साखर लिहिलं बाबा. 1.5 तोळा सुंठ ते लिहिलं. कापराची बुकटी लिहिलं बस. अशा पद्धतीनं मग ते मिक्सर मधून काढायचं. मिक्सर नव्हतं ते रवी फिरवायचे. मग त्याला एकजीव करायचं. श्रीखंड तयार केलं भीमाने. जेवायला श्रीकृष्ण, आग्रह करायला धर्मराजा, वाढायला द्रौपदी. मी का वेळ घेतली? रसज्ञ आणि जेवणारे, सुग्रणी आणि उदारे. श्रीखंड करणारा भीम आहे, वाढायला द्रौपदी आहे, आग्रह करायला धर्मराजा आहे आणि जेवणारा जगाचा बाप आहे. याला म्हणतात रसज्ञ आणि जेवणारे, सुग्रणी आणि उदारे. आनंद जेवणाचा तेव्हा आहे. इथे आनंद झाला कशाचा? संगती पंगती जमते. आता संगती पंगती देवा सवे घडे. संगती देवाची, पंक्तीलाही देवाच्या. कधी कधी म्हणजे काय सिजनेबल. आमची संगत असते बापू देवाची, आमची पण सिजनेबल. श्रावण महिन्यापुरती संगत विठ्ठलराव, कार्तिक महिन्यापुरती संगत. बापरे, श्रावण महिन्यात गावोगावचे महादेव विचार करतात की एवढे भक्त या महिन्यात येतात कुठून. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. महादेव म्हणतो मग 11 महिने रजेवर जाता का रे? अरे पुन्हा या नाही माझ्याकडे 1 महिना. तुम्हाला खोटं वाटत असेल तर 1 महिना खेडेगावातली तुम्ही कोंबडी पहा श्रावण महिन्यात. अजय भैया, ती कोंबडी मुलाबाळासह सुरक्षित असते महिनाभर. तिला धोका नाही. फिरायला निघली म्हणजे कोंबडी तोऱ्यात. पुढं काही पिलं, काय माग पिलं, मध्ये छाती काढून चालती कोंबडी. पुढं पाहती, माग पाहती. मेरा भारत महान. 1 महिना. श्रावण संपला, कोंबडी एकटी दिसेल उकिरड्यावर. तिला विचारा, कोंबडी काय महाराज, लेकरं कुठं आहे? चांगले महाराज झाले, कळत नाही का तुम्हाला? श्रावण संपला ना आता. मग लेकरं संपली. तुम्ही माझा नंबर लागतो गणपती उठल्यावर. ही आमची संगती. श्रावण महिन्यापुरती, कार्तिक महिन्यापुरती. महाराज म्हणतात आमची महिन्यापुरती नाही, कायमची. नित्यानित्य जोडे तेची साथ. पंगती देवा सवे घडे. नित्यानित्य जोडे तेची साच. इथपर्यंत आलो आपण. अजून अर्धा तास आहे अजय भैया. आनंद आहे. बापू तुम्ही एकटे झाले का आज? ठीक आहे. त्या दिवशी दोघंही होते. यांना माहिती नसेल ना आपले संबंध. लांबून लागतात पाहुणे. जोपर्यंत हे माहिती नव्हतं तोपर्यंत मला प्रत्येक समाज आपला आपला वेल्डिंग करायचा. अरे मी म्हटलं मराठाच होतो, मराठाच आहे, मराठाच राहून मरणार आम्ही कशाला बसायचं. कारण माझी आई मते पाटलाची. बापूच्या वाड्यात 2-2, 3-3 दिवस. पण ते नागपूरचे मते पाटील. तिचे वडील मालगुजार. बापूला माहिती आहे. सगळ्यात जास्त पाहुणे माझे चौधरी आहे. बापू प्रत्येक लग्नात आहे आमच्या नातीच्या याच्या. सगळे चौधरी.
200 एकर 300 एकर हे सगळे चौधरी आमचे विदर्भातले पाहुणे, म्हणून चौधरी नाव आलं की असं वाटतं पाहुण्याकडेच जायचं आपल्याला. संबंध, माझी आई मरण पावली, बापूला फोन केला. मग कौशल्याबाई, आम्ही आल्याशिवाय प्रेत उचलायचं नाही. मग इथून दुपारी 2ला तिथे बापून कौशलाबाई पोहोचली. मग आईला साडी नेसवली, मग प्रेत यात्रा. हे संबंध तुम्हाला माहिती नसेल म्हणून सांगतो. मागच्या वेळेला बापूनच आणलं होतं बोरीत. आता हे कसं वेल्डिंग झालं मला माहित नाही, पण तो आमचा सोमनाथ भाऊ साऊंडवाला, त्याने अरे म्हटलं हे 6 ते 8 कसं मला न विचारता तू, नाही ते म्हणले का लवकर. अरे लवकर करायचं, पण 280 किलोमीटर अंतरावर मी रामायण करतोय, तिथे जायचं आणि पुन्हा पहाटे 3ला वापस जायचं. आता तुम्ही घ्या विश्रांती, आमचं सांगतो. आणि आता 69 चालू आहे. बापू म्हणतात आता विश्रांती घेत जा, फक्त आजच्या दिवस एवढं कीर्तन करा, उद्यापासून विश्रांती घ्या. बरोबर हे अति प्रेमाचं. आता 1-2 मिनिट अजय भैयासाठी, नंतर आपल्या संप्रदायाच्या, आणि सगळे करून बरोबर 9ला मोकळे करतो. हात वर करा शूटिंगवाले, काही वर या स्टेजवर जमत नाही, हात वर करा सगळे. मावशी हा काय हरकत नाही, शाबास, हे एवढे हात घे भाऊ. हे पा तिकडे तर तिकडे आहे सगळे, जमते काय. नाही तर कोण आहे पत्रकार, वर या स्टेजवर या, अजिबात घाबरायचं नाही. ये भाऊ, वर ये वर ये वर ये, पूर्ण हात येतं, या या, शाबास. हे इथून सगळे पहिले VIP घ्या, मग तिकडचं तरुण मंडळ घ्या, मग इकडचे लोक घ्या, मग उजवीकडचे VIP घ्या, पुढचे सगळे घ्या, आणि जर शक्य झालं तर खाली उतरून मग आमचं घ्या. हात वर सगळ्यांनी, आणि एका तालात ह्या टाळ्या अजय भैयासाठी वाजवायच्या की पांडुरंगा आमच्या अजय भैयाला उदंड आयुष्य आरोग्य लाभो. पण एका तालात. एक, माझ्याकडे थांबा, एक, हा आवाज, एक, हा एक, हात वर, एक, एक, जरा ताकद, एक, माग पुढे नाही, एक, 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 थांबा, एक, एक, एक. आता आपल्या संप्रदायाच्या तुमच्यासाठी वाजवल्या आम्ही, आता आपला आपला. हा म्हणा म्हणा, गायक मंडळी म्हणा. सुखाचे व्यवहार, सुख लाभ झाला. जोडीदार कोण आहे? हा चालेल चालेल. सुखाचे पण या आनंदामध्ये कधी न्यूनता येत नाही. नाही का? अरे आनंद ज्याचा आहे तो आनंदाचा कंद परमेश्वर आहे, आणि परमेश्वराला समर्थ म्हणतात. आणि समर्थाची व्याख्या आहे कधीही कोणत्याही गोष्टीची केव्हाही जिथे उणीव नाही त्याला म्हणतात समर्थ. समर्थाचे घरी सकळ संपदा, 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 समर्थाचे घरी सकळ संपदा. नाही
समर्थाचे घरी सकळे संपदा नाही तुटी कदा कासयाची. समर्थ त्याला म्हणतात. दुसरं एक, ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे त्याला म्हणतात समर्थ. मग सामर्थ्य कोणतं? म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले जो जगाते चाळिता, मेयाच नाही मिला साता काळू ग्रासितचे भूता, ये म्हणयाग ते पंडसुता सकळे जयाची ऐसा जो समर्थू. ही समर्थाची व्याख्या आहे. म्हणून बापू, माणसं मरतात हे नवल नाही, मरणाची साधनं उपलब्ध असून जगतात हे नवल आहे. मरायला काय लागतं? प्रत्येकाच्या देहाला नवछिद्र आहे. नवद्वारे पुरे देही कानोबा तुझी घोंगडी चांगली, आमासी का दिली वांगली, नव ठाया फाटून गेली. नवछिद्राचं शरीर आहे. कोण्यातरी एका छिद्रातून प्राणवायू जातो हे नवल नाही. नवछिद्र असून 90 वर्षे प्राणवायू टिकतो हे नवल आहे. का टिकवणारा तो. म्या हालविल्या प्राण हाले, तरणी बांड पोरं मरतात, म्हातारी गोड जेवणाला हजर असतात. नातू 22 वर्षाचा मरतो आणि 92चं म्हातारं काठी टेकत प्रेत यात्रेत स्मशानात जातं. का? म्या हालविल्या प्राण हाले. समर्थ त्याला म्हणतात. दुसरं, समर्थाचे पंक्ती भोजने तळिल्या वरिल्या एकची पकवाने. समर्थाच्या घरी जर जेवण असेल अजरे भैया तर सर्वांना समान, नाहीतर जेवढे कांजीच्या कपडेवाले यशीच्या रूममध्ये बसवायचे आणि फाटके कपडे खाकी कपडेवाले गाईच्या गोठ्यात. तिकडे पिठलं भाकरी, इकडे श्रीखंड बासुंदी लाडू गुलाबजाम. अरे भाऊ, तिकडे मनाई केली रे डॉक्टरनं. जेवढे कांजीचे कपडेवाले बसले ना त्यांना सांगितलं की ताकात भाकरी चुरून खात जा, तुम्ही या भानगडीत पडू नका. 42 जिलेब्या खाणारे गोठ्यात बसले तिथं. म्हणून तळिल्या वरिल्या एकची पकवाने. समर्थाची पंक्ती भोजने. पुन्हा समर्थ पंक्तीतून फिरताना विचारत नाही सोयरे कुठं बसले, रावसाहेब कुठं बसले, नानासाहेब कुठं बसले. नाही, जो आग्रह कांजीच्या कपड्यावाल्याला तोच आग्रह फाटक्या कपड्यावाल्याला, याला म्हणतात समर्थ. रावाणी रंक सारी घेते सोयरा सुहृदावश्यक विठ्ठल महाराज हा समर्था करता लिहिलेला अभंग आहे. समर्थाचे घरी सकळे संपदा. दुसरा एक, समर्थासी नाही वर्णावर्ण भेदन, सामुग्री सिद्ध घरी त्याच्या. घरी जाऊन वाचा हे अभंग. नाही वर्णावर्ण भेद, सामुग्री सिद्ध घरी त्याच्या. पंक्तीतून फिरताना एखादा जेवणारा, थांबा मला आंबे रसच पाहिजे, ठेव रे याच्या पुढे बादली. त्याच्या पुढचं श्रीखंड पाहिजे, ठेव पातेलं. त्याच्या पुढचं जिलेबी पाहिजे, ठेव टोपलं. जेवणार जे जे मागतं ते त्याला पोटभर वाढतं, त्याला म्हणतात समर्थ. अजय भैया, आज सगळे कपिल देव षटकारच सुरू आहे. हा ना, तुका बापू 14 मिनिट राहिले आता. बहुवाव पोटी समर्थाचे. तुका म्हणे येथे लाभाची या कोटी. बहुवाव पोटी. सामर्थ्य असावं तेवढी अंतकरणात दया असावी, तारुण्य असावं
चालता चालता म्हाताऱ्याला ढकलण्यासाठी नसावं, घसरून पडलेल्या आजोबाला पळत जाऊन उभं करण्यासाठी तारुण्य असावं. सत्ता असावी, गोरगरिबाला न्याय मिळवून देण्यासाठी असावी. संपत्ती असावी, गरिबाच्या अडचणी दूर करण्यासाठी असावी. बहुवाव पोटी समर्थाचे. ते आमच्या वारकरी मंडळीला माहिती आहे. तुका बापू, तुम्ही वारी केली आहे पूर्वी. 3 ठिकाणी पोलीस यंत्रणा बदलते माऊलीच्या पालखी सोहळ्यात. पहिला पुणे जिल्हा संपतो नीरा नदीत, तिथून लागतो सातारा, फलटणच्या पुढे गेल्यावर सोलापूर. बस बस, आता डोळ्यापुढे चित्र आणा. आणि अजय भैया तिथं पोलीस यंत्रणा. अहो, काही पोलीस अधिकारी असे आहे, वारकऱ्याची सेवा मागून घेतात. आम्हाला ड्युटी द्या साहेब, आम्हाला ड्युटी द्या साहेब. आणि मग जेव्हा नीरा नदीमध्ये स्नान वगैरे, दुपारी मग निरोप समारंभ असतो. पुण्याचे पोलीस, साताऱ्याचे पोलीस, यांचे अधिकारी, तिथले अधिकारी, आमदार, खासदार, तिकडचे आमदार, तहसीलदार, कलेक्टर, सगळे पहा तुम्ही लवाजमा. 250 पोलीस रायफल घेऊन उभे आहे ड्रेसवर पुण्याचे. 20-25 PSI रिव्हॉल्वर लावून. अख्ख पुणे जिल्ह्याची पोलीस यंत्रणा ज्याच्या ताब्यात, तो पोलीस अधिकारी ड्रेसवर बसलेला आहे. दुपारचे 2 वाजले, सोहळा चालला विठ्ठलराव. एक 55 वर्षाचा म्हातारा वारकरी वाकत वाकत पावसात भिजलेला नेमका त्या अधिकाऱ्याच्या पुढे 10 फुटावर रोडच्या काठाला लगवीला बसला. वारीतली गोष्ट. धावले 2 पोलीस, पकडला. ते घाबरून गेले बिचारा. 55 वर्षाच्या वयात त्याला कोणी हात लावला नाही पोलिसांना. ते घाबरून गेलं, लटलट कापू लागलं. पोलीस अधिकारी रागावले. सोहळा पाहतो, हे घडलेली घटना. ए, सोडा द्या आजोबाला. सोडलं. पुन्हा तिथंच लगीला बसलं. जाऊ लागलं तर पुन्हा धावले पोलीस, पकडलं. पोलीस अधिकारी उभे राहिले आणि रूळच आपटला टेबलवर. सांगितलं तुम्हाला, सोडा द्या आजोबाला. आणि पोलीस अधिकारी अजय भैया, ज्याच्या ताब्यात पूर्ण जिल्ह्याची पोलीस आहे, तो डोक्यातला टोप ठेवला टेबलवर, जोडे काढले आणि 55 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या पायावर डोकं ठेवलं अधिकाऱ्याने. सगळ्या सोहळा पाहतो. वर बघितलं तर म्हातारा 55 वर्षाचा वारकरी तुका बापू हुंदके देऊ देऊ रडत होता. काय झालं आजोबा? 10 वर्षाचा होतो साहेब, लग्न केलं नाही, नुसत्या वाऱ्या करतो. आळंदी पंढरपूर, पंढरपूर आळंदी, 85 वर्ष न चुकता. पण पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, तुझ्यासारखा पोलीस अधिकारी आयुष्यात आज बघितला मी. मला वाटतं तुझ्या रूपात मला पांडुरंगच भेटला. आजोबा, आता सोहळा जवळ आहे, माझे 2 शिपाई देऊ का तुम्हाला लोणंदपर्यंत पोहोचवायला? नाही साहेब, 85 वर्षे ज्या माऊलीनं मला सांभाळलं ते मला नेते बरोबर पंढरपूरला. वारकरी निघून गेला. आणि वारकरी निघून गेल्यावर त्यातला एक PSI, साहेब तुमच्या पुढे लगवीला बसला तो म्हातारा, आमच्या शिपायांनी पकडलं आणि तुम्ही सोडून दिला. तुमच्या शिपायांचा दिल्लीला नेऊन राष्ट्रपतीच्या हस्ते सत्कार केला पाहिजे होता का, अट्टल गुन्हेगार पकडल्याबद्दल. अरे विचार करा, तुम्ही 250 पोलीस रायफल घेऊन ड्रेसवर आहात, 20-25 PSI रिव्हॉल्वर कमरेला लावून उभ्या, मी अधिकारी ड्रेसवर आहे. त्याची ताकद आहे का रे आपल्या पुढे जाणून बुजून लगवीला बसायची? 95च्या वयात वारी करतो भाऊ, गलित गात्र झालं रे, इंद्रिय अनावर झाली असेल राजा, म्हणून लगवीला बसला. याला म्हणतात बहुवाव पोटी समर्थाचे. सामर्थ्य असावं तेवढी अंतकरणात दया असावी. बहुवाव पोटी समर्थाचे. अजून 2-3 मिनिट घेतो. वो राजर्षि का जमाना था अजय भैया. राजा लवाजम्यानिशी निघाला. भगवान महादेवाच्या मंदिरामध्ये बापू प्रवचन चालू होतं. दर्शनाला राजा आला. राजाच आले तेथे वैभव सांगाते. महादेवाचं दर्शन घेतलं, प्रवचन चालू होतं म्हणून खांबाला टेकून मंदिरामध्ये राजा प्रवचन ऐकत बसला. 15 मिनिट झाले असेल, एका खिडकीतून दगड आला 100 ग्रामचा. ते टोपीवाले काय पाहतात, माझ्याकडे पाहा ना, तिकडे काय पाहता, तुम्हालाच म्हणतो मी. असं माझ्याकडे पाहिलं की मजा वाटते, मला वाटतं तिकडे काय पाहता. राजा मुकुट खाली ठेवून श्रवण करीत होता
नेमका 100 ग्रामचा दगड खिडकीतून आला आणि राजाच्या डोक्याला लागला. रक्तबंबाळ झाला राजा. आता राजाच्या डोक्याला रक्त दगड लागल्यावर पोलीस यंत्रणेचं काय झालं असेल. धावपळ केली, पकडला दगड मारणारा बापू, आणला राजाच्या पुढे उभा केला आणि त्याच्याकडे पाहिलं. राजानं कपड्याचे लक्तर झालेले, मळकटलं फडकं डोक्याला.